हायर पेन्शनवर पुन्हा एक मोठा ट्विस्ट. ईपीएफओला कोर्टाचा झटका बसला आहे का? लाखो EPS 95 सदस्यासाठी आता नवा निर्णय येणार का? जर तुम्ही हायर पेन्शनसाठी अर्ज केला असेल किंवा करायचा विचार करत असाल तर हा अपडेट तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोर्टाने नेमकं काय म्हटलं, ईपीएफओवर दबाव वाढला आहे का आणि याचा तुमच्या पेन्शनवर काय परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, हायर पेन्शन विषयी गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर अनेक कर्मचाऱ्यांनी हायर पेन्शनसाठी अर्ज केले, पण अर्ज प्रक्रिया, दस्तऐवज, मंजुरी आणि विलंब यामुळे अनेक लोक अजूनही गोंधळात आहेत. आता याच प्रकरणात कोर्टात नवीन घडामोडी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण प्रश्न आहे, ईपीएफओला खरंच कोर्टाचा झटका बसला आहे का? मिळालेल्या अपडेटनुसार हायर पेन्शन संबंधित काही मुद्द्यांवर न्यायालयात प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेषतः अर्ज मंजुरीमध्ये विलंब, माहितीचा अभाव, प्रक्रियेतील अडचणी यामुळे अनेक अर्जदारांनी चिंता व्यक्त केली आहे. आता कोर्टाने ईपीएफओ कडून स्पष्टीकरण मागितलं का? काही नवीन निर्देश आले आहेत का? ही माहिती समोर येताच कर्मचारी आणि पेन्शनधारकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, याचा तुमच्या हायर पेन्शन अर्जावर परिणाम होणार का? जर तुम्ही ईपीएफओ सदस्य असाल, EPS 95 अंतर्गत येत असाल, हायर पेन्शनसाठी अर्ज केला असेल तर पुढील अपडेट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरू शकतात. कारण कोणताही कोर्ट निर्णय किंवा ईपीएफओ अपडेट पुढील प्रक्रिया बदलू शकतो. पण याचा अर्थ लगेचच सर्वांना हायर पेन्शन मिळणार आहे का? याचं उत्तर अजून स्पष्ट नाही. आता पुढील 3 शक्यता दिसत आहेत. प्रक्रिया अधिक स्पष्ट होऊ शकते, ईपीएफओ कडून नवीन मार्गदर्शक सूचना येऊ शकतात, अर्जदारांसाठी काही नवीन अपडेट येऊ शकतात. पण अंतिम निर्णय आणि अधिकृत माहितीची वाट पाहणं आवश्यक आहे. म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत अपडेट्स तपासा. तर मित्रांनो, हायर पेन्शनवर खराच मोठा निर्णय येणार आहे का? ईपीएफओला कोर्टाचा झटका बसला आहे का? तुमचं मत काय आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ईपीएफओ, EPS 95 पेन्शन आणि गव्हर्नमेंट स्कीम अपडेटसाठी MM-Info या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.